मेकअप केल्यानंतर तुमचा चेहरा फ्लॅट दिसतोय का? किंवा तुम्हाला असं काही येत नाहीये का, इथे छान असं आलाय बघा माझा फुगा वगैरे, छान वाटतं की नाही मेकअप, असं काही येत नाहीये का तुमचं? कशामुळे होते माहितीये का? काय करताय, चुका हे माहितीये का तुम्हाला? चला आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये तेच सांगणार आहे. सगळ्यात पहिले त्याला म्हणतात कॉन्टोर. तर कॉन्टोर कसा करायचा, कोणी कसा करायचा, फेस शेप नुसार कसा करायचा, सगळं सविस्तर माहिती देणार आहे. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा. केलं असेल तर थँक्यू सो मच. तर आता भेटूया आपल्या व्हिडिओकडे. सगळ्यात पहिलं म्हणजे यावरती मी एक ऑलरेडी व्हिडिओ केला होता की कॉन्टोर कसा करायचा आपल्या फेससाठी. सो तो एकदम कॉमन व्हिडिओ होता. म्हणजे नॉर्मली बिगिनर्स जेव्हा कॉन्टोर करायला सुरुवात करतात त्यावेळी कसं करायचं, तो व्हिडिओ फेस शेप नुसार कॉन्टोर कसं करायचा हे नव्हतं. कारण काय होतं, नवीन जेव्हा लोक शिकतात तेव्हा फेस शेप नुसार तो कॉन्टोर कसा करायचा, फेस शेप कसा ओळखाय, हे जर करायला गेलं ना तर त्या टायमिंगला आपल्याला खूप कन्फ्युजन असतो. त्यामुळे सगळ्यांसाठी एक रेग्युलर कॉन्टोर कसा करायचा हे सांगितलंय त्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला बिगिनर्स आहात त्या टायमिंगला जाऊन बघा आणि ऍडव्हान्स काहीतरी हवं असेल तर हा व्हिडिओ बघा. सो सगळ्यात पहिलं म्हणजे कॉन्टोर आता कसा करायचा असतो, तो कॉन्टोर कसा असतो ते दाखवते. पहिला आधी माझ्याकडे आता शुगरचा कॉन्टोर आणि ब्रॉन्झर, अशी मिनी ब्रॉन्झर आहे. हा बघा अशा कलरचा असतो. आपल्या चेहऱ्याच्या 2 शेड डार्क आपण कॉन्टोर घ्यायचा असतो. तर एक पावडर कॉन्टोर असतो आणि सोबतच क्रीम कॉन्टोर असतो, लिक्विड असतो, खूप सारे प्रकार त्याच्यामध्ये येतात, स्टिकवाला असतो. सो खूप सारे प्रकार येतात. सगळे प्रकार तुम्हाला मी सांगणार आहे. पण आता ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे. पण फेस शेप सांगणार आहे. फेस शेप नुसार कसा कॉन्टोर करतात हे सांगणार आहे. स्वतः वळूया आपल्या फेस शेपकडे. पण त्याआधी मी तुम्हाला इथून सांगू इच्छिते, मी पुरा व्हिडिओ जो आहे तो पूर्ण फेस शेप म्हणजे काय यावर नाहीये. तसं जर हवा असेल तर मला नक्की कॉमेंट करून सांगा, मी तसा देखील व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईन. पण हा व्हिडिओ फक्त आणि फक्त कॉन्टोर कसा करायचा यावर आहे. तर फेस शेप मध्ये 4 फेस शेप असतात. एक म्हणजे स्क्वेअर फेस शेप, ओव्हल फेस शेप, त्यानंतर राऊंड फेस शेप आणि हार्ट फेस शेप, असे एकूण 4 फेस शेप असतात. आता यातला तुमचा कुठला आहे हे बघण्यासाठी सोपी पद्धत सांगते. एक छोटूसा आरसा असतो किंवा मोठूसा आरसा असतो, तो तुम्ही घ्यायचा, समोरचा ठेवायचा एकदम बरोबर समोर. ओके. आणि एक स्केच घ्यायचं, स्केच पेन लाईक, किंवा एखादा खडू घ्यायचा आणि आपल्या चेहऱ्याचा आकार त्यावरती ड्रॉ करायचा. म्हणजे इथून आपला चेहऱ्याचा आकार इथपर्यंत असा ड्रॉ करायचा. ओके. असा केल्यावरती आपला नंतर काढायचा. आणि आता जे मी 4 प्रकार सांगणार आहे त्यामुळे तुमचा बसतोय का हे बघायचं. जर तुमचा फेस शेप फक्त आणि फक्त म्हणजे ही जी बाजू आहे, ही जी वरची बाजू आहे ही अशी सपाट, म्हणजे ही आणि ही बाजू समान आहे आणि ही देखील बाजू समान आहे, म्हणजे ही जेवढ्या उंचीला आहे ही तेवढ्याच रुंदीला आहे आणि ही देखील तेवढ्याच रुंदीला आहे, तर तुमचा फेस शेप आहे स्क्वेअर फेस शेप. जर तुमचा फेस शेप अशा प्रकारे म्हणजे असं आणि असं बदामाच्या आकाराचा आहे, किंवा हा जो आहे ते जॉ लाईन अशी निमुळती होतीये, त्यानंतर हा थोडासा असा आहे, तर तुमचा फेस शेप आहे कुठला सांगा बरं? तुमचा फेस शेप आहे तो म्हणजे तुमचा बदामाचा, लाईक आहे तुमचा फेस शेप आहे हार्ड फेस शेप. आता समजला नसेल तर पुन्हा एकदा सांगते. जर तुमचा फेस शेप स्क्वेअर फेस शेप असेल तर तो कसा असेल सांगते. जेवढी इथे रुंदी आहे ना तेवढीच त्याची लांबी असणार, म्हणजे समान असणार असं. तर तुमचा फेस शेप आहे स्क्वेअर फेस शेप. जसा की आपल्याकडे एखादी ऍक्ट्रेस, म्हणजे मला बॉलिवूडच्या ऍक्ट्रेसचं नाव सांगते, जसं की आपला करीना कपूरचा जो फेस शेप आहे तो आहे स्क्वेअर फेस शेप. त्यानंतर येतो दुसरा फेस शेप, तो म्हणजे आपला ओव्हल फेस शेप. आता ओव्हल फेस शेप कसा असतो, एकदम असा अंडाकृती, लाईक अंड जसं असतं ना असा, तसा. म्हणजे कसा, रुंदीला एवढा असेल ना तो लांबीला असा असतो, फुगीर असतो असा ओव्हल. तसा जर असेल म्हणजे रुंदीला असतो, रुंदीला कमी असतो पण उंचीला जास्त असतो, तो असतो तुमचा ओव्हल फेस शेप. जसं की आपला कतरिना कैफ वगैरे आहेत ना त्यांचा फेस शेप ओव्हल फेस शेप आहे. तिसरा येतो तो म्हणजे आपला सर्कल फेस शेप. जसं की तुमचा फेस शेप पूर्ण गोल असतो, चबी असा, तर त्याला म्हणतात आपला सर्कल फेस शेप, गोल फेस शेप. हा जो आहे तो राणी मुखर्जी सोबत भारती सिंग जी कॉमेडियन आहे तिचा फेस शेप ओव्हल फेस शेप आहे. त्यानंतर येतो आपला हार्ड फेस शेप. जसं की ही जी जॉ लाईन असते ती आपली एकदम शार्प असते आणि इथून तो हार्ड सारखा असतो, त्याला म्हणतात हार्ड फेस शेप.
जसे की आपली तापसी पन्नू, दीपिका पदुकोण यांचा जो फेस शेप आहे तो हार्ड फेस शेप आहे. सो आता मला फेस शेप समजला असेल, साधारणतः मी सांगण्याचा प्रयत्न केला तुम्हाला थोडक्यात की कशा प्रकारे फेस शेप तुम्हाला ओळखायचं, त्यातला तुमचा कुठला फेस शेप आहे तो तुम्ही ओळखा. आता त्यानुसार कॉन्टोर कसं करायचं हे आपण बघणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे स्क्वेअर तुमचा फेस शेप असेल तर तो रुंद असतो, पूर्ण असा चौकोनी असा, मग त्याला अरुंद दाखवायचं असतं, त्याची रुंदी कमी करायची असते. त्यासाठी तुम्हाला इथे दोन्ही साईडला इथे कॉन्टोर करावं लागतं आणि सोबतच इथे कॉन्टोर करावं लागतं अशा प्रकारे, असं आणि इथे पण असं. आता मी तुम्हाला दाखवू शकत नाही, इथे असं आणि इथे असं एक इमेज टाकते त्याच्यामुळे तुम्हाला समजेल तशा प्रकारे तुम्हाला कॉन्टोर करावं लागतं स्क्वेअर फेस शेप साठी. जर तुमचा राऊंड फेस शेप असेल तुम्हाला असं तर करायचंच आहे कॉन्टोर, सोबतच हे जे कॉन्टोर आहे ते तुम्हाला असं करायचंय, सोबत असं करायचंय. ओके, तुम्हाला मी थोडंसं इथे एक्सप्लेनेशन देऊन थोड्या वेळाने सांगेन की कशा प्रकारे तुम्हाला मी एक छानसा डेमो देखील देईन, पण लास्टला देते, आज तुम्हाला मी सांगते. सो तुम्हाला असं करायचंय, असा कॉन्टोर करायचा, लाईक एक कॉन्टोर तुमचा असा असला पाहिजे आणि इथे असाच असला पाहिजे. जसं स्क्वेअर वाल्यांचा आहे तसं सेम ओव्हल समजा राऊंड वाल्यांचं देखील आहे. जर तुमचा हार्ड शेप आहे तर रेग्युलर आपण कॉन्टोर करतो तसं, म्हणजे लाईक इथून इथपर्यंत करायचं, इथून थोडंसं करायचं, इथून आणलं तरी चालेल, आपल्या नाकाला थोडंसं करा, इथे थोडंसं करा, संपला. जर तुमचा ओव्हल असेल तर सेम हार्ड शेप सारखं रेग्युलरच असं करायचं, थोडंसं इकडे असं करायचं, झालं. आणि ओव्हल आणि जे हार्ड शेप आहे ते एकदम आयडियल फेस शेप असतात, त्यांना जास्त काही करायची गरज नसते, त्यांना फक्त नॉर्मल जसं आपण कॉन्टोर करतो तेच कॉन्टोर करायचं असतं. जसं मी रोज व्हिडिओ दाखवते तसंच कॉन्टोर, कारण माझा स्वतःचा ओव्हल फेस शेप आहे त्यामुळे मी स्वतः असेच करते. ऍक्च्युली माझा थोडासा हार्ड मध्ये पण येतो, कारण माझं इथे थोडंसं हे आहे, असं पण येतो थोडासा, जॉलाईन शार्प देखील आहे माझी, पण थोडासा कधी चबी असल्यामुळे मी थोडासा तो ओव्हल मध्ये जातोय. सो त्याच्यामुळेच आपण अशा प्रकारे पण जो नॉर्मल जो आहे कॉन्टोर त्याप्रमाणे आपण करायचं आहे. आता तुम्ही विचार करत असाल आम्हाला काहीच समजलं नाहीये, पण हे आम्हाला डेमो का बरं दाखवत नाहीये? तर आज मी तुम्हाला डेमो दाखवते. सगळ्यात पहिलं म्हणजे आधी आपण शिकूया की ओव्हल आणि डायमंड साठी कसा करायचा, कारण काय होतं त्यांचा ना नॉर्मल जो आहे कॉन्टोर आहे ते करायचं असतं. सगळ्यात पहिलं कॉन्टोर घ्यायचं, त्यानंतर असं ब्रश घ्यायचं. नॉर्मली एखादं अँग्युलर असेल तरी चालेल, पण हे ना ब्लेंड करायला छान वाटतं म्हणून मी हे घेतलंय. सो एक घ्यायचं, पावडर दाखवते पहिलं, कारण बिगिनर असेल पावडर वापरायला सुरुवात करा, नंतर क्रीम बीम, नंतर हळूहळू वापरायचं. पहिलं पावडर वापरायचं, कारण पावडर तुम्ही सेट करू शकता जास्त झाली जर, पण क्रीम वगैरे सेट नाही करू शकत. टॅप टॅप करायचं आणि त्यानंतर ओव्हल आणि डायमंड असेल तर लक्षात ठेवा काय करायचंय. नाकालचं आपण बघितलंय ऑलरेडी. काय करायचं तुम्हाला, आता तुम्हाला इथून यायचंय, प्लेस करायचंय हे इथपर्यंत, म्हणजे डोळ्यांच्या हे इथपर्यंत, फक्त बस इथपर्यंतच फक्त. आणि हे असा चबी केला ना की हा जो उबरडा भाग आहे इथून इथपर्यंत. ओके, सो तुम्हाला असं प्लेस करायचंय, असं, आणि त्याला ब्लेंड करायचंय असं गोल गोल मोशन मध्ये, असं दिसतंय तुम्हाला? झालंय ते. सो अशा प्रकारे तुम्हाला हे नॉर्मल वालं करायचंय. तुम्ही इथे देखील केलं तरी चालू शकतं, इथे देखील केलं तरी चालू शकतं. हे बघा, दिसतंय तुम्हाला? आता छान दिसतंय की नाही? सो अशा प्रकारे तुम्हाला हार्ड साठी आणि ओव्हल साठी करायचंय. आता तुम्हाला राऊंड असेल तर तुम्हाला दाखवते, सगळ्यात दाखवतो तुम्हाला. जर स्क्वेअर असेल तर कसं करायचं. स्क्वेअर साठी तुम्हाला असं करायचं आहे, कारण हा तुम्हाला जो भाग आहे तो तुम्हाला जास्त असतो, थोडासा डार्क करून घ्यायचा. ओके, त्यानंतर तुम्हाला काय करायचंय, हा जो आहे तो सेम, हे तुमचं सेम करायचंय, तुम्हाला सेम करायचं. ओके, त्यानंतर तुमचं आता काय आहे, तर तुमचा समजा गोल आहे, समजा तुमचा राऊंड आहे, तर राऊंड साठी काय करायचं, हे सेमच करायचंय. पण हा जो तुम्ही करणार आहात तो तुम्हाला इथे खाली आणायचा आहे, लाईक असा, कारण तुमचा जो फेस आहे थोडासा मोठा वाटला पाहिजे, तुमचा लांबीला वाटला पाहिजे, गोल नाही वाटला पाहिजे म्हणून. हे बघा, हा फेस बघा कसा वाटतोय आणि हा बघा कसा वाटतोय, फरक बघू शकता ना तुम्ही? अशा प्रकारे समजलं? सो समजलं असेल तर मला नक्की सांगा, नाहीच तरी पण समजलं असेल तर प्रत्येक फेसचा मी वेगळा असा घेऊन येईल, तुमच्यासाठी काहीही करू शकते मी. सो समजला नाही तर प्रत्येक फेसवर कसा करायचा, तो कसा ओळखायचा, प्रत्येक फेसचा वेगवेगळा व्हिडिओ मी घेऊन येईल. सो आता भेटूया आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये. टेक केअर, बाय, लव्ह यू ऑल.